त्यावरून आपण म्हणजे सगळ्यांनी शिकलं पाहिजे की आपल्या देशाबद्दल आणि आपल्या समाजाबद्दल डॉक्टर बाबासाहेबांना काय वाटत होतं आणि आपण आपला देश कसा घडवत आहोत। मला असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये खूप प्रकारच्या अनेक अडचणी आहेत। शासन प्रत्येक ठिकाणी पोहोचणार नाहीये, परंतु आपण समाज बांधवांनी प्रत्येकाने एकमेकांना जर मदत केली, आपण एकमेकांना जर साथ दिली, समाज उपयोग जर असे काही वेगवेगळे कार्यक्रम केले, जसं ब्लड डोनेशन आहे, शिक्षणाची जबाबदारी घेतली, गरिबांना मदत केली, काही आणखीन बरेचसे वेगवेगळे असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आपण राबवत आहात सगळेजण। मला खात्री आहे की शेवटी माणूस कसा आहे की बाबा आंबेडकर साहेबांचं जे काही वाक्य आहे की कमवा, शिका आणि मोठे व्हा, संघर्ष करा। तुम्ही प्रत्येकाला जर एक शिक्षण देऊन जर एक कुटुंबात मुलगा उभा केला, ते अख्खं कुटुंब उभं राहतं। पूर्वी काळी तुम्हाला माहित असेल की एक मुलगा जर शिकला, तर माझ्या घरात अशी पद्धत होती, माझ्या आजोबांनी माझे मोठ्या काकांना शिकवलं, ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकला जाऊन शिकून आले, त्यांच्यामुळे माझ्या घरातले सगळे माझे काका आणि आत्या त्यांच्याकडे जाऊन शिकले मुंबईला। पूर्वी आपल्याकडे पद्धत होती, एक मोठा भाऊ शिकला की बाकी सगळे त्याकडे शिकायला जायचे। माझ्या वडिलांनी आमच्या घरातल्या सगळ्या कुटुंबियाच्या मुलांना आणलं आणि त्यांना शिकवलं आणि त्यांना कुठं ना कुठंतरी नोकरी धंद्याला करता लावलं आणि मदत केली। आपण देखील आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये अशा प्रकारची मदत ही सगळ्यांना करणं अपेक्षित आहे। आपले समाज बांधव असतील की समाजातील आपले मित्र परिवार वर्ग असतील, त्यांच्याकरता आपण काम केलेलं आहे। आणि मला खरोखरच अभिमान आहे की आपल्या शहरामध्ये आपण सर्वजण, सर्व समाजाचे लोक असे एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ती खूप चांगल्या प्रकारे आपण सगळेजण मनवणार आहात। येणारं जे आपले शहर आहे, तुम्हाला माहिती आहे की टुरिस्ट कॅपिटल, मी सारखं सांगत असतो की टुरिस्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आपलं शहर आहे। आपल्याकडे येणाऱ्या दिवसामध्ये आणि वर्षामध्ये 80,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे। म्हणजे आपल्या शहराला कुठलेही गालबोट न लागून देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। कारण की आपल्या कुटुंबाचं, आपल्या पुढच्या पिढ्यांचं जर भवितव्य जर बघायचं असेल तर हे आपल्या शहरामध्ये आहे। कारण की महाराष्ट्रातील इतर सगळे शहर जे आहेत त्याच्यात सॅच्युरेशन आलेलं आहे, आता तिथं काही प्रगती होऊ शकत नाही, जास्त इंडस्ट्रीज किंवा इतर डेव्हलपमेंट येणार नाही। आपलं शहर एअरपोर्टनी कनेक्टेड आहे, समृद्धीनी कनेक्टेड आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, त्यामुळे आपल्याकडे खूप मोठी प्रगती होणार आहे। मग अशा प्रगतीशील शहरामध्ये आपण राहत आहोत, त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून मला खात्री आहे की आपण येणाऱ्या दिवसामध्ये अशाच प्रकारे एकोप्याने राहू, या ठिकाणची शांती आणि सुव्यवस्था आपण अबाधित राहू आणि अशाच एकमेकांना सहकार्य करून जे काही सण आहेत हे चांगल्या प्रकारे साजरे करू। आपला जो सण आहे आता 14 एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेबांची आपण जी जयंती साजरी करणार आहोत, ती अशी जे धूमधडाक्याने साजरी करू, सगळ्यांना आदर्शवत वाटेल असे काही विचार आणि संकल्पना पुढे